ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. आज आपण भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाकडे वळतो आहोत. 15वा अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग. आपण नेहमीप्रमाणे आधी श्लोक वाचू आणि त्यानंतर निरूपणाकडे वळू. 15वा अध्याय श्लोक संख्येने बघितलं तर तसा लहानच आहे आणि त्यातील सगळे श्लोक अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून आपण अ, सगळ्याच्या सगळे 20 श्लोक वाचणार आहोत. 15.1 श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलम् अधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. 15.2 अधश्चोर्ध्वं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. त्रिगुणांनी पोषण केलेल्या या वृक्षाच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत. 15.3 आणि 4 न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही नाही, कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपे शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे. 15.5 निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययम् तत्. भाषांतर जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते. 15.6 न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत.
15.7 ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधान इवाशयात. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. 15.9 श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. या प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एक विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहांचा उपभोग घेतो. 15.10 उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो, तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो, हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. 15.11 यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. 15.12 यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. 15.13 गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो. 15.14 अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पाचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. 15.15 सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात.
सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मीच वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. 15.16 द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. च्युत अक्षर आणि अच्युत अक्षर असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले आहे. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्ययः ईश्वरः. भाषांतर: या दोहों व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहेत, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत. 15.18 यस्मात्मक्षरमित यस यस्मात्क्षरम् अतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. 15.19 यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो, तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. 15.20 इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो. तर आता आपण या सर्व श्लोकांचा अर्थ समजून घ्या. अर्थ समजून घेण्यापूर्वी गुरुपरंपरेचे आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. हा जो 15वा अध्याय आहे, हा पुरुषोत्तम योग म्हणून जाणला जातो. आणि आपण जर एकंदरीत भगवद्गीतेची संरचना बघितली तर 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला समजून सांगितलं की सगळ्या जगतामध्ये काय आणि कशामुळे घडतं. तर आपण 14वा अध्याय काय बघितला होता? काय नाव होतं 14व्या अध्यायाचं? आठवतंय का कोणाला? गुणत्रय विभाग. बरोबर आहे विनायकजी.
गुणत्रय विभाग, त्याच्यामध्ये भगवंतांनी आपल्याला समजून सांगितलं की 3 गुणांमध्ये जीव बांधला जातो, आणि तो कोणत्या गुणामध्ये बांधला गेलेला आहे त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं वागणं, चरित्र आणि सगळं एकंदरीतच त्याची कृती वगैरे घडून येते. तर 15व्या अध्यायामध्ये भगवंत समजून सांगतायत की या गुणांमध्ये अडकून आपल्या कृती न करता त्याच्या पलीकडे कसं जायचं आहे, त्याचं गुपित भगवंतांनी या 15व्या अध्यायामध्ये सांगितलंय. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भगवंत पहिल्या श्लोकामध्ये सांगतात की हे जग जे आहे एक शाश्वत वटवृक्षासारखं आहे की ज्याचे मूळ वरती आहेत आणि त्याच्या शाखा खाली आहे. आपण कधी बघितलेलं आहे का कोणी की मूळ वरती आहे आणि शाखा खाली आहेत? असं झाड पाहिलंय का कोणी? नाही, मुळं खालीच असतात झाडाची प्रत्येक. मी म्हणेन आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर ते कसं कसं? शक्य आहे? आपण नदीकाठी किंवा एखाद्या तलावाच्या काठी जेव्हा जातो, त्यावेळेला आपल्याला वरती झाड दिसत असतं आणि त्या झाडाची प्रतिमा त्या पाण्यावर आपल्याला पडलेली दिसत असते. ते पाण्यावर पडलेली प्रतिमा कशी दिसते आपल्याला? त्याचे हो, मुळं उलटी वरती दिसते. असतात हो. आणि पानं खाली असतात. तर ज्या अर्थी भगवंतांनी या सृष्टीची संरचना उलटी आहे असं सांगितलंय, त्या अर्थी ही कशाची तरी प्रतिमा आहे. आणि तर ती कशाची प्रतिमा आहे? तर भगवंतांच्या भगवत धामाचं प्रतिरूप आपली सृष्टी आहे. आणि ते त्याचं प्रतिबिंब असल्यामुळे ते जसं शाश्वत धामामध्ये आहे तसंच इथे पण आहे, परंतु ते सगळं उलट आहे. आणि म्हणून हे अशाश्वत आहे. तो वटवृक्ष जरी शाश्वत असला तरी सुद्धा त्याचं प्रतिबिंब मात्र जे आहे ते अशाश्वत आहे, आणि आपण सगळेजण त्या प्रतिबिंबात आहोत. म्हणून ते तरी सत्य असलं तरी अशाश्वत आहे आणि क्षणभंगूर आहे. ठीक आहे. आणि पुढे या वटवृक्षाची अ, आणखीन काही भगवंत वैशिष्ट्य सांगतात. ते म्हणतात की छंदांसी यस्य पर्णानी, म्हणजे ह्याचे जे पानं आहेत ती पानं वैदिक मंत्र आहेत, आणि जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना देखील जाणतो. म्हणजे जर कधी आपल्याला या शाश्वत आणि अशाश्वत धामांविषयी आपल्याला योग्य माहिती मिळाली, तर आपण समजून घ्यायचं की आपल्याला वेदांचा मतितार्थ समजलेला आहे. पुढे आणखीन भगवंत दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की त्रिगुणांनी हे वृक्षाचं पोषण होत आहे, आणि या वृक्षाच्या शाखा खालीवर पसरलेल्या आहेत. तर आता इथे शाखा खालीवर पसरलेल्या आहेत. मगाशी शाखा खाली सांगितलं भगवंतांनी, आणि आता इथे खालीवर पसरलेल्या आहेत. तर आपण बघतो तर झाडाचं पण सगळीकडे त्याच्या शाखा सगळीकडे पसरलेल्या असतात, आणि डहाळ्या म्हणजेच त्याचे ब्रांचेस इंद्रिय विषय आहेत. आता इंद्रिय विषय ह्या झाडांच्या ढाळ्या आहेत, आणि या वृक्षाचे मुळे खाली पसरलेले आहेत, आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेलेली आहेत. तर एकंदरीत मनुष्य या अशाश्वत धामामध्ये, या प्राकृत धामामध्ये कसा बांधला जातो? तर तो विषयांच्या द्वारे बांधला जातो. आणि विषयांचा उपभोग कुठून मिळतो? तर विषयांचा उपभोग जो मिळतो तो आपल्याला आपल्या इंद्रियांमधून मिळतो. आणि या जंजाळातून सुटण्यासाठी भगवंतांनी पुढे अ, याच्यातून बाहेर येण्यासाठी काय करायचं ते देखील सांगितलेलं आहे.
आता तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की या वृक्षाचं वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. तर हे झाड जे आहे ते त्याचा आदी पण नाहीये, अंत पण नाहीये, आणि आधार काय आहे ते पण माहिती नाही. म्हणजे आपण जेव्हा हे प्रतिबिंबामध्ये जेव्हा झाडं बघत असतो त्यावेळेला आपल्याला त्याचा आधार कुठे आहे वगैरे काहीच कळत नाही. आणि आधार नसलेल्या अशा वृक्षाला आपण आसक्तीद्वारे आपण त्याच्यामध्ये अडकलो जातो. विषयांचा भोग आपल्या इंद्रियांद्वारे आपल्या मनापर्यंत पोहोचतो. आपल्या मनाला मध्ये त्याचा निर्णय घेतला जातो की हे आपल्याला आवडतंय नाही आवडतंय. आपल्याला जे आवडतं आपण त्याच्या पाठीमागे पळतो, जे आपल्याला आवडत नाही त्याच्यापासून आपण दूर पळण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यापासून सुटका मात्र अजिबात होत नाही. तर त्याच्यापासून या वृक्षामधून आणि या वृक्षाच्या एकंदरीतच जंजाळामधून आपल्याला सुटका कशी करायची आहे, तर भगवंत सांगतात की अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे आपण हे वृक्ष छाटून टाकू शकतो. अनासक्ती म्हणजे आपल्याला इंद्रियांच्या भोगांमध्ये आपली जी आसक्ती आहे, की जसं हे माझं घर आहे, ही माझी पत्नी आहे, माझे मुलं आहेत, आणि त्यापासून एकंदरीतच सगळ्या समाजाविषयी सगळ्याच गोष्टींविषयीची आसक्ती निर्माण होते आहे. त्या आसक्तीमुळे आपण ह्या अ, वृक्षाच्या मुळांशी बांधलं गेलेलो आहोत. जर आपण अनासक्तीच्या शस्त्राद्वारे हा वृक्ष छाटून टाकला तर आपण त्या वृक्षाच्या एकंदरीतच सगळ्या जंजाळापासून मुक्त होऊन जाऊ. तर आपल्याला 14व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की आपण त्रिगुणांमुळे अ, या प्राकृत जगतामध्ये अडकून राहिलेलो आहोत. आपण बघितलं की सद्गुण म्हणजे सोन्याच्या बेड्या आहेत. अ, रजोगुण म्हणजे चांदीच्या बेड्या आहेत, आणि तामसिक गुण म्हणजे ह्या लोखंडाच्या बेड्या आहेत. परंतु शेवटी बेड्या प्रत्येका स्थितीमध्ये आहेत. आणि ज्या वेळेला आपण ह्या गुणांच्या अतीत जातो, म्हणजे ह्या गुणांपासून पुढे जातो, गुणातीत ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपण भगवत धामामध्ये जातो. तर या भगवत धामाची काय वैशिष्ट्य आहेत ते पण इथे भगवंतांनी समजून सांगितले, की ज्या वेळेला आपण असं स्थान शोधतो की जिथून गेल्यावरती परत यावं लागत नाही, असं जे स्थान आहे ते म्हणजे भगवत धाम आहे. आणि नुसतंच त्या धामामध्ये जाऊन शक्य आहे का? नुसतंच त्या धामामध्ये जाणं शक्य नाहीये. तर तिथे त्या परमपुरुषाला आपल्याला शरण जाणं अतिशय आवश्यक आहे. तर आपण आता असं म्हटलं जातं की आपण भगवंतांच्या सेवेमध्ये असणारे अ, आत्मा होतो, भगवंतांचा अंशच होतो. आणि आपण या प्राकृत जगतामध्ये कशासाठी आलो, तर आपल्या अहंकारामुळे आलो. मग आपण हे कसं काय समजून घ्यायचं की आपण आधी भगवत धामामध्ये होतो, तर भगवत धामामध्ये गेल्यानंतर परत येत नाही असं म्हटलं जातं. तर मग आपण परत कसं काय आलो? आपले काही कर्म असतात त्याच्यासाठी राहिलेले असतात, काही असतात त्यासाठी. नाही, पण भगवत धामामध्ये होतो ना ऑलरेडी. आपण तिथे होतो ऑलरेडी. तर भगवत धामामधून परत येण्याचं कारण म्हणजे की आपला अहंकार येतो. अहंकार म्हणजे काय, की मी एखाद्या गोष्टीचा मालक आहे, हे माझं आहे, हे मी करतोय वगैरे, असे ज्या वेळेला आपल्या
आपल्या मनामध्ये अशी ज्या वेळेला भावना येते, त्यावेळेला आपण भगवंतांची शरण सोडून मायेची शरण घेतो, आणि मायेची शरणमध्ये आलो आपण की आपण पुन्हा या प्राकृत जगतामध्ये परत येतो. तर त्याच्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट समजून घेऊया. एकदा भगवंत त्यांच्या धामामध्ये अ, अ, आराम करत होते, आणि चतुष्कुमार, चार कुमार जे भगवंतांचे नित्यसेवक आहेत, ते भगवंतांच्या दर्शनासाठी तिथे गेले होते. ते ज्या वेळेला भगवंतांच्या दर्शनासाठी गेले, त्यावेळेला त्यांनी भगवंतांचे जे द्वारपाल होते, जय आणि विजय, यांना खूप विनवणी केली की तुम्ही आम्हाला भगवंतांचं दर्शन घेण्याची परवानगी द्या. तुम्ही भगवंतांना आतमध्ये जाऊन सांगा की आम्ही आलेलो आहोत भगवंतांच्या दर्शनासाठी. तर ते चतुष्कुमार म्हणजे असे छोटेसे बालक दिसत, त्यांची कद काठी वगैरे ती सगळी छोट्याशा मुलांसारखी आहे. नाही ते नित्य त्याच आकारामध्ये राहतात. किती म्हणजे आता सुद्धा ते अ, या क्षणी सुद्धा त्याच त्यांच्या रूपामध्ये आहेत ते. तर ते चतुष्कुमार जेव्हा जय आणि विजयला विनंती करायला लागले, तर जय आणि विजय यांना खूप अभिमान झाला की आपण भक्तांच्या आणि भगवंतांच्या मध्ये आपण आहोत. आपण ठरवणार की भगवंतांकडे कोण येऊ शकतं आणि कोण येऊ शकत नाही, आणि त्यांनी तो अधिकार बजावण्याचा प्रयत्न केला. एकीकडे ते भगवंतांची सेवा देखील करीतच होते, त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही, की भगवंतांनी सांगितलं होतं की ते हा त्यांचा अ, आराम करण्याची वेळ होती, आणि अ, कोणाला आत येऊ देऊ नये. परंतु ते कोणत्या भावनेने आपण करतो ते फार महत्वाचं आहे. आणि भगवंत ज्या वेळेला आतमध्ये त्यांना सगळं लक्षात आलं की इथं बाहेर काहीतरी गोंधळ चाललेला आहे, त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की जय आणि विजय यांनी अ, अपमानाने ह्या चतुष्कुमारांना वागवलेलं आहे. तर मग त्यावेळेला ते चतुष्कुमार त्यांना शाप देतात की तुम्ही या भगवत धामामधून जाऊन तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल, आणि त्या पृथ्वीवर जन्म घेऊन तुम्ही अ, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असं तुम्हाला रूप मिळेल, आणि तुम्ही भगवंतांच्या विरुद्ध काम कराल, आणि मग तुम्हाला त्याच्यातनं मुक्ती मिळेल. आपण इथून काय समजून घ्यायला पाहिजे की आपण भगवत धामामध्ये कोणे काळी होतो, कारण आपण भगवंतांचे अंश आहोत. परंतु भगवत धामामधून आपली रवानगी या प्राकृत जगताकडे कशासाठी झाली, तर आपल्याकडे मध्ये अहंकार आला. त्या अहंकाराचा उपभोग आपल्याला घेता यावा, आणि आपली आत्मशुद्धी व्हावी, आपलं शुद्धीकरण व्हावं, म्हणून भगवंतांनी आपल्याला संधी दिली आहे की आपण इथे या प्राकृत जगतामध्ये यावं. आणि आता या प्राकृत जगतामध्ये आपण आलोच आहोत, तर आपण आपल्या अहंकाराचं मूळ जे आहे, आपल्या अहंकाराचं मूळ आहे ते की आपण एक शरीर आहोत. आपल्या शरीरामध्ये आपल्या काही इंद्रिय आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं इंद्रिय म्हणजे मन. तर आपले इंद्रिय हे आपल्या मनाच्या अधिष्ठानाखाली काम करून जात आहेत. आणि भगवंतांनी आधीच्या अध्यायांमध्ये सांगितलं की आपले 8 इंद्रिय आहेत. त्यापैकी 5 इंद्रिय आपले अ, 5 इंद्रिय, मन 6वं, बुद्धी आणि अहंकार, हे असे 8 इंद्रिय आपल्याला आधी सांगितलेले आहे. तर ज्या वेळेला आपलं मन ह्या अहंकाराला अधीन होतं, त्यावेळेला आपली अधोगती होते. म्हणून आपण आपलं मन जे आहे हे आपल्या बुद्धीच्या खाली ठेवावं. आपली बुद्धी जी आहे ती अहंकाराच्या खाली ठेवावी. अहंकार म्हणजे इथे हा अ, प्राकृत अहंकार झाला, की मी एक जीव आहे आणि भगवंतांचा अंश आहे,
ही जी जाणीव आहे त्याला आपण अहंकार म्हटलेला आहे. ठीक आहे. मावसा, नुस माझा एक प्रश्न होता. हा. तुम्ही आता बोललात की अहंकारामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात, आपण आलोत वगैरे. पण हम्म. कर्मातूनच अहंकार निर्माण होतो ना, की अहंकारातून कर्म? ते एक प्रकारचं दुष्टचक्र आहे. वाईट कर्मामधून अहंकार निर्माण होतो, अहंकारांमधून आणखीन वाईट कृत्य निर्माण होतात, आणि ते दुष्टचक्र होत 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 आपण त्याच्यात आणखीन आणखीन गुंतले जातो. आपण अच्छा. हेच चक्र एक दुष्टचक्राच्या ऐवजी पुण्यचक्र पण करू शकतो. आपण चांगले कर्म केले की आपल्या अहंकाराची शुद्धी होते. तर अहंकार दोन प्रकारचा मानला जातो. एक तर म्हणजे शुद्ध अहंकार, आणि एक कलंकित अहंकार किंवा कलुषित अहंकार. तर शुद्ध अहंकार म्हणजे काय, की मी भगवंतांचा अंश आहे, या गोष्टीची जाणीव जी आहे त्याला शुद्ध अहंकार म्हणतात. आणि कलंकित अहंकार म्हणजे काय, की हे शरीर म्हणजे मी आहे, आणि ह्या शरीराचा भोगता म्हणजे मी आहे, हा कलुषित अहंकार. तर ज्यावेळेला आपल्याला शुद्ध अहंकार जेव्हा आपल्याला लक्षात येतो की आपण भगवंतांचे अंश आहोत, त्यावेळेला आपल्याकडून साहजिकच अनायासेच आपल्याकडून चांगले कृत्य घडायला लागतात. आणि चांगले कृत्य अच्छा. घडले की पुन्हा आपलं आत्मन शुद्ध होत जात, आचरण शुद्ध होत जातं, आणि ते एक पॉझिटिव्ह सर्कल राहतं. ओके. थँक्यू. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता कशी होणार? तर आपण म्हटलं की अहंकारापासून किंवा या अ, अ, विषय सुखाच्या अ, सगळ्या जंजाळातून आपली सुटका कशी होणार, तर त्याचं पहिलं एक गुरुकिल्ली भगवंतांनी 5व्या श्लोकामध्ये सांगितले की निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख संज्ञैर गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. तर आपले कर्म चांगले होण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागणार, हे भगवंतांनी इथे समजून सांगितले की आपण खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत्संग याच्यापासून मुक्त व्हायचं आहे. आणि हे ज्या वेळेला आपण यापासून मुक्त होऊ, त्यावेळेला आपल्याला नित्यत्व जाणवेल, आणि आपण भौतिक वासनेतून मुक्त होऊ. आणि भौतिक वासनेतून मुक्त झाल्यानंतर आपण काय होतं, तर सुख आणि दुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त होतो. तर आपण जर आपल्या एकंदरीतच सगळ्या आपल्या कृतींचा आपण अ, गर्भ बघितला, तर आपल्या कृती दोनच गोष्टींसाठी घडत असतात. एक तर म्हणजे आपल्याला काहीतरी सुख हवं असतं, म्हणून आपण काहीतरी कृती करत असतो, आणि आपल्याला काहीतरी दुःख नको असतं, म्हणून आपण त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर ज्या वेळेला आपण या सुख आणि दुःखाच्या सं भ्रमापासून ज्या वेळेला आपण दूर जाऊ, त्यावेळेला आपलं जे कृत्य आहे, आपले जे कर्म आहेत, ते भगवंतांच्या अधीन होते. म्हणजे आपण एखादी गोष्ट भगवंतांच्या सेवेसाठी लागणारी आहे ती करायची, भगवंतांच्या सेवेला जे प्रतिकूल आहे ते नाही करायचं. तर त्यासाठी अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम. म्हणजे काय, की आपल्या भगवंतांच्या सेवेसाठी जे काय अनुकूल आहे ते करायचं, आणि भगवंतांच्या सेवेसाठी जे काय प्रतिकूल आहे त्याचं वर्जन करायचं, म्हणजे ती गोष्ट करायची नाही. आपण असं ज्या वेळेला करू शकतो, त्यावेळेला आपण सुख आणि दुःखाच्या भावनेतून मुक्त होतो. म्हणजे आता साधी एक सोपी गोष्ट घ्यायची झाली, की असत्संग त्याग सांगितलंय भगवंतांनी इथे. तर जर असत्संगाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं, तर सत्संग घ्यायचा.
तर सत्संग घ्यायचा म्हणजे साहजिकच त्याच्यासाठी सगळे सोपस्कार आले. आता आपण इथे ऑनलाईन करतोय म्हणून फार जास्त काही करावं लागत नाही. परंतु ज्या वेळेला आपण सत्संग करतो त्यावेळेला आपल्याला सगळे जे काय लोक येणार त्यांची व्यवस्था करायला लागते, त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या व्यवस्थित शांतपणे बसून कथा ऐकण्याची, साऊंड सिस्टेम, हे ते सगळ्या गोष्टीची व्यवस्था करायला लागते. आणि साहजिकच त्याच्यामध्ये आपल्याला कष्ट पडतात. पण ते कष्ट जे आहेत ते आपल्याला दुःख न देता ते आपल्याला आनंद देतात, कारण की त्यामध्ये भगवंतांची सेवा असते आणि म्हणून ते करायचं असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की बाबा कोण हे सगळे झंझट करत बसेल, कशासाठी ही सगळी झंझट करत बसायची. तर जेव्हा आपण तीच सगळी कृती भगवंतांसाठी करतो तर आपल्याला त्या सुख आणि दुःखापासून आपल्याला त्या द्वंद्वापासून आपली मुक्ती मिळते. आणि मग विनिवृत्त कामहा. निवृत्त म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीमधून आपण अ, रजा घेणं किंवा निघून जाणं. आणि विनिवृत्त म्हणजे पुन्हा न येण्यासाठी. म्हणजे आपण बघतो की बऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती सेवानिवृत्ती घेतो, पण तो त्या कामावरनं निवृत्ती घेतली की नंतर तो काहीतरी दुसरा काहीतरी उद्योग करण्याचा प्रयत्न करतो, कारण वेळ असतो. तर इथे भगवंतांनी जे उदाहरण दिलंय विनिवृत्त कामहा, तर कामापासून निवृत्ती घ्यायची आणि ती विनिवृत्त म्हणजे पुन्हा न परत येण्यासाठीची. नाही तर काय होतं की आपण एका कामाचं, एक प्रकारच्या काम भोगाकडून दुसऱ्या प्रकारच्या कामभोगाकडे आपण वळत जातो. आणि पुढे द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर गच्छन्त्यमूढा पदमव्ययम तत्. म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या अमूढतेकडे जातो, तर मूढ म्हणजे काय, तर मूर्खपणा, आणि अमूढ म्हणजे शहाणपणा किंवा चांगुलपणा. तर आपण ह्या सुख आणि दुःखाच्या द्वंद्वापासून आपण ज्या वेळेला परावृत्त होतो, त्यापुढे आपण त्याच्या पुढे जातो, त्यावेळेला आपण शहाणपण येतं आणि ते भगवंतांचे पद पदम अव्ययंतप्त म्हणजे अशी आपल्याला असं आपल्याला स्थान मिळतं जे अव्यय आहे, शाश्वत आहे. मग आता हे धाम कसं आहे याविषयी भगवंत थोडीशी कल्पना देत आहेत. ते 6व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की त्यांचं जे परमधाम आहे ते सूर्य, चंद्र, अग्नी किंवा वीज याच्यामुळे प्रकाशित होत नाही. आणि जो व्यक्ती या धामाला पोचतो तो भौतिक जगतात परत येत नाही. तर म्हणजे काय, तर की हे भगवंतांचं जे धाम आहे ते स्वयंप्रकाशित आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं दुसरं प्रज्वलनासाठी काहीही करावं लागत नाही. सूर्य, चंद्र वगैरे हे आपल्या प्राकृत जगतामध्ये उजेड आणि यासाठी लागतात, परंतु भगवंतांचं जे धाम आहे ते स्वयंप्रकाशित आहे. त्याला काही कोणत्याही प्रकारच्या उजेडाची आवश्यकता पडत नाही. आणि पुढे मग भगवंत जीवाविषयी थोडीशी माहिती देत आहेत 7व्या श्लोकामध्ये, की आपण सगळेच्या सगळे जण भगवंतांचे सनातन अंश आहोत. म्हणजे आपण कोणत्याही अ, योनीमध्ये असलो, पुरुष योनी असो, किडा, मुंगी, पक्षी, प्राणी काहीही असलं तरी आपण भगवंतांचे सनातन अंश आहोत. कारण की आपला जो आत्मा आहे हा भगवंतांचा सनातन अंश आहे. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचं जेव्हा निधन होतं तर आपण बघतो की त्याचं शरीर तिथेच पडलेलं असतं. आणि आपण म्हणतो की आता हा व्यक्ती गेलाय किंवा ती व्यक्ती गेली आहे, पण ते शरीर तिथेच पडलेलं असताना आपण असं का संबोधतो? कारण की त्या शरीरामध्ये वास्तव्य करणारे, त्याला चैतन्य देणारी जी शक्ती असते, जो की भगवंतांचा अंश आहे, ती निघून गेलेली असते. म्हणून आपण म्हणतो की तो व्यक्ती निघून गेलेला आहे. तर आपण
असे भगवंतांचे सनातन अंश आहोत. आणि आपण इथे का अडकून बसलेलो आहोत त्याचं गुपित इथे भगवंतांनी सांगितलं की मनः षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. म्हणजे आपण सहा इंद्रियांमुळे, ज्याच्यामध्ये मन आहे, त्याच्यामुळे आपण इथे प्रकृतीस्थानी कर्षती. प्रकृती म्हणजे या भौतिक जगतामध्ये, कर्षती म्हणजे आपल्याला दुःख भोगतोय आपण. तर आणि सगळा खेळ जो आहे ना, तो वास्तविक बघता मनाचाच येतो. म्हणजे अ, आता बऱ्याच वेळेला आपण एखाद्या अ, रस्त्याने चाललेलो असतो. तर त्या रस्त्याने चाललेला असताना कोणाला तिथे एखादं दारूचं दुकान आहे. तर ते दारूचं जे दुकान आहे, जो व्यक्ती तमोगुणामध्ये आहे, तो त्या दारूच्या दुकानामधून एखादी गोष्ट, ते दारू विकत घेऊन पिऊन घेतल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. रजोगुणामध्ये जो व्यक्ती असतो तो काय एखाद्या वेळेला कधीतरी मधून अधून तिथे थांबतो आणि कधीतरी त्याच्या मित्रांनी काहीतरी आग्रह केला म्हणून थोडाफार घेतलं. परंतु जो व्यक्ती सद्गुणामध्ये आहे, तो त्या दुकानावरून रोज जात येतो असतो. परंतु त्याला कधीही इच्छा होत नाही की बाबा आपण तिथे आतमध्ये काय आहे ते थोडंसं पिऊन बघावं. तर शेवटी हा सगळा मनाचा खेळ आहे. आपले इंद्रिय प्रत्येकाचे सगळ्यांचे सारखेच आहे, परंतु मन प्रत्येकाचं वेगळं आहे आणि त्या मनावरती जो त्रिगुणांचं जे बंधन आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे आणि वेगवेगळ्या वेळेला ते वेगवेगळं बंधन निर्माण होतं. आणि अ, 14व्या अध्यायामध्ये आपण बघितल्याप्रमाणे त्या तिघांमध्ये वर्चस्वासाठी कायम खालीवर होत असतं. म्हणजे कधी सद्गुण वरती असतो, कधी रजोगुण वरती असतो, कधी तमोगुण वरती असतो. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बद्ध झाल्यामुळे आपण या प्रकृतीमध्ये दुःख भोगतो आहोत. आणि मग आपण या 84 लक्ष योनींच्या या शृंखलेमध्ये अडकून बसतो. तर ते आपण कसं अडकून बसतो ते 8व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याप्रमाणे जीव एका योनीमधून दुसऱ्या योनीमध्ये आपल्या कर्मांच्या नुसार आपला सगळे कर्म घेऊन जातो आणि त्यामधून त्या व्यक्तीला त्याची दुसरी योनी प्राप्त होते. तर आपण म्हणजे आता साधं उदाहरण द्यायचं झालं तर की एखाद्या व्यक्तीला खूप आमिष खायला आवडतं, खूप नॉनव्हेज खायला आवडतं. तर भगवंत काय विचार करतात की आता ह्या व्यक्तीला फार आमिष खायला आवडतं, तर हा मनुष्य जन्मासाठी मनुष्य आणि याच्यासाठी योग्य नाही. वाघ सिंह वगैरे काहीतरी झाला तर याला रोजच ते आमिष खाता येईल, साहजिकच त्याला त्याच्यामधून अ, त्याची इच्छा पूर्ण होईल आणि भगवंत तथास्तु फक्त म्हण. त्यामध्ये भगवंतांचं ऍक्च्युली काहीच हे नाहीये. आपलेच कर्म आपल्याला आपली पुढची योनी देणार आहेत, कारण की आपल्या कर्मांचा गंध घेऊन आपण आपल्या पुढच्या देहाची तयारी करतो. आणि मग ज्या वेळेला आपल्याला ती योनी मिळते त्याप्रमाणे आपल्याला सगळे प्रकारचे कान, नाक, जिव्हा, स्पर्श आणि इत्यादी सगळे प्रकारचे आपल्याला इंद्रिय आपल्या इच्छेनुसार प्राप्त होत. आणि मग अशा सगळ्या प्रकारच्या इंद्रिय विषय समूहांचा उपभोग तो व्यक्ती किंवा तो प्राणी घेत असतो. तर बराच वेळेला काय होतं की मनुष्यांच्या लक्षातच येत नाही की आपला हे जे जन्म आणि मृत्यूचं जे चक्र आहे, ते या सगळ्या आपल्या कर्मांमुळे आपल्याला घडतंय हे लक्षातच येत नाही. आणि भगवंत 10व्या श्लोकामध्ये सांगतात की या प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे कोणत्या प्रकारचा देह आपल्याला मिळतो आहे हे मूर्ख लोक जाणतच नाहीत. आणि मग अ, त्या चक्रामध्ये अडकून राहतात. परंतु ज्या व्यक्तीला ज्ञानचक्षू मिळालेले आहेत,
तो हे समजून घेऊ शकतो आणि मग या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्तता होण्यासाठी तो व्यक्ती प्रयत्न करू शकतो. आणि मग पुढे भगवंत सांगतात की जे व्यक्ती ज्या व्यक्तीचं मन विकसित असतं आणि आत्मसाक्षात्काराकडे तो वळतो, त्याला हे सगळं काही स्पष्टपणे समजतं, जाणवतं आणि म्हणून मग ती व्यक्ती भगवंतांच्या अ, भगवंतांकडून आपला आत्मसाक्षात्कार मिळावा यासाठी प्रयत्न करायला लागतात. आणि जे लोक ज्यांना हे मन काय आहे ते समजत नाही, ते लोक आणखीन त्यामध्ये अडकत जातात. भगवंत आणि सांगतायत की अ, त्यांचं भगवत धाम जे आहे ते अ, अ, मगाशी त्यांनी सांगितलं की सूर्य चंद्र वगैरे हे त्यांचे अ, भगवत धामाला प्रकाशित करण्यासाठी यांची आवश्यकता पडत नाही. उलट सांगतात भगवंत 12व्या श्लोकामध्ये की ह्या अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज हे भगवंतांपासून उत्सर्जित होतं आणि चंद्र आणि अग्नीचेही तेज भगवंतांपासूनच उत्सर्जित होतं. आणि त्याही पलीकडे भगवंत सांगतात की ग्रहलोकामध्ये ते स्वतः प्रवेश करतात आणि त्यांच्या शक्तीद्वारे हे सगळे ग्रह आपापल्या कक्षेमध्ये राहतात. आणि भगवंत सांगतात की ते स्वतः चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा देखील पुरवठा करतात. तर बऱ्याच वेळेला आपण असं आपलं आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे ते काय सगळं काय शिकवलेलं आहे आणि आपण म्हणतो की आपल्या सूर्यापासून आपली पृथ्वीची कक्षा एक ठराविक अंतरावर आहे आणि पृथ्वी एका ठराविक कक्षेमध्ये या सूर्याच्या भोवती फिरते आहे. आणि हे सूर्य आणि हे एकंदरीत आपला जो सूर्यमंडळ आहे ते मिल्की वे म्हणून जे आपलं युनिवर्स आहे त्याचा एक भाग आहे. आणि हे मिल्की वे जे आहे अशा अनेक प्रकारच्या युनिव्हर्सेस आपल्याला इथे आहेत. तर आणि हे भगवंत सांगतायत की इथे भगवंत त्यामध्ये शिरून ते सगळ्यांना आपल्या कक्षेमध्ये ठेवताय. तर आपण हे कसं काय समजून घ्यायचं? मग इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे काही हा प्रकारच नाहीये का? भगवंत असं कसं काय म्हणू शकतात? कोणी सांगू शकेल का? आपण त्याच्यासाठी एक सोपं उदाहरण बघूया. आजकालच्या मॉल्समध्ये वगैरे सगळ्यांनी ऑटोमॅटिक दरवाजे बघितलेत का? आपण त्या दरवाजासमोर जातो आणि तो दरवाजा आपोआप उघडतो आणि आपोआप बंद होतो. तो दरवाजा तो आपोआप उघडतो म्हणजे त्याचा अर्थ असा आहे का की त्या दरवाजाला कंट्रोल करणार कोणीच नाहीये? असं नाहीये, राईट? त्या दरवाजाला काहीतरी सेन्सर लावलेला आहे. तो सेन्सरला पाठीमागे काहीतरी ऑटोमेशन कंट्रोल एखाद्या व्यक्तीने लावलेला आहे आणि तो ऑटोमेशन कंट्रोल आहे. त्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली किंवा त्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली ती सगळी यंत्रणा चालत असते. आणि तसंच काहीच ह्या सृष्टीचं पण आहे. भगवंत जेव्हा म्हणतात की ते स्वतः या कक्षेत जाऊन हे सगळे ग्रह तारे वगैरे सगळे धरून ठेवतात, याचा अर्थ असा नाही की भगवंतांनी सगळे तारे अशा हातामध्ये धरून ठेवले आणि भगवंतांना काहीतरी त्रास होतोय की अरे हा इकडून सुटून चाललाय, याला इकडून ओढा, हा पृथ्वी इकडून सुटून चालली हिला ओढा आणि हा मंगळ इकडे उडतोय त्याला धरून ठेवा वगैरे असं काहीच होत नाही. तो दरवाजा आपण त्या ऑटोमॅटिक दरवाजाचं जे आता उदाहरण घेतलं त्याच्यासाठी त्या व्यक्तीला काही तिथं धरून बसायला लागत नाही की दरवाजा उघडा बंद करा वगैरे. त्यांनी ती यंत्रणा लावून ठेवली आहे. ते सेन्सर्स लावून ठेवले. तो व्यक्ती समोर आला की दरवाजा उघडतो, थोडं काही ठराविक वेळानंतर तो दरवाजा बंद होतो. त्याचप्रमाणे भगवंतांनी
ही सगळी यंत्रणा करून ठेवलेली आहे. ती सगळी आपोआप चालते. भगवंतांना त्याच्यासाठी काही प्रयत्न करावा लागत नाही. त्यामुळे एखाद्या जो व्यक्ती समंजस आहे त्याला माहिती असतं की तो दरवाजा आपोआप उघडत बंद होत असताना दिसत जरी असला तरी ते आपोआप होत नाहीये. त्यामागे एखाद्या व्यक्तीची काहीतरी यंत्रणा आहे. तसंच या प्राकृत जगताचं पण आहे की या प्राकृत जगतामध्ये हे सगळे चंद्र सूर्य तारे वगैरे सगळे एकमेकांच्या भोवती अ, काही ना काही कोणत्या तरी ताऱ्यांच्या भोवती फिरतायत वगैरे, तर त्यामध्ये भगवंतांची काहीतरी यंत्रणा आहे. त्यानंतर भगवंत आणखीन एक फार सुंदर सांगतात 14व्या श्लोकामध्ये की सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण व अपान वायू यांचं संयोग साधतो. तर पहिल्यांदा म्हणजे 4 प्रकारचे अन्न कोणतं झाले? आपण जे जे काय खातो. भगवंत सांगतात पचाम्य अन्नम चतुर्विधम. तर 4 प्रकारचं अन्न आहे. तर अं, काय? म्हणजे मी काल जे वाचलं होतं ते हम्म. सांगते. एक चर्व्य, चोष्य, लेय आणि अजून एक आहे, असे चार. काल मी जे रीड केलं ते सांगते तुम्हाला. येस. चर्व्य म्हणजे चावून खाण्यासारखं. हा. चोष्य म्हणजे चाटून खाण्यासारखं. आणि एक ले पेय. हा. लेय म्हणजे शोषून घेऊन खाण्यासारखं. आणि पेय म्हणजे पिण्यासारखं. तर ह्या हा. कुठल्याही प्रकारचं अन्न तुम्ही खाल्लं तरी त्याच्यासाठी ती जठराग्नी लागते. म्हणजे आपल्या समोर कितीही काही रचून ठेवलेलं असेल, अगदी पंचपक्वान्न जरी ठेवलेलं असेल, पण पोटामध्ये भूक नसेल तर ते खायची इच्छाच होणार नाही. आणि भगवंत आपल्या त्या पोटामधली जठराग्नी आहेत म्हणून आपल्याला खायची इच्छा होते. आता कधी कधी आपल्या मोहामुळे, आपण दुर्दैवामुळे ते कधी कधी जास्त पण खातो, कधी कमी पण खातो वगैरे, आपले त्याच्यामध्ये बरेच प्रकार होत असतात. परंतु भगवंत आपल्याला ती जठराग्नी आहेत. आणि मग आपण त्या जठराग्नीच्या पलीकडे ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला मग आपल्याला त्याचे सगळे अन्नाचे दुष्परिणाम पण दिसायला लागतो. मग पोट वाढतं, वात पित्त कफ हे सगळं काही इम्बॅलन्स होतं आणि त्याच्यामुळे त्रास व्हायला लागतो. 15वा श्लोक फार महत्वाचा आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनम च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांतकृत वेद विदेव चाहम. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मीच वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. मग आपण बराच वेळेला बघतो की एखाद्या व्यक्तीला रात्र रात्र झोप लागत नाही. असं आपण अनेक व्यक्ती आढळलेले आहेत आपल्याला. किंवा त्या व्यक्तीला कधीच मनाची शांतताच नसते. काही ना काहीतरी विचार सतत मनामध्ये चालू असतात. आणि बराच वेळेला कधी कधी असं पण होतं की त्या व्यक्तीला वाईट गोष्टींकडेच त्या व्यक्तीचे विचार नेहमी जातात. मग आपण बघतो की काही लोक सकारात्मक विचार करू शकतात, काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात. तर असं का होतं? कारण की आपलं भगवंतांकडचं जर लक्ष हटलं, आपल्याला भगवंतांनी ही जे एक वरदान दिलंय काही गोष्टी लक्षात ठेवण्याचं आणि काही गोष्टी विसरण्याचं, तर ते भगवंतांची ज्या वेळेला भक्ती आपली कमी होते त्यावेळेला आपल्याला चुकीच्या गोष्टी लक्षात राहतात आणि चांगल्या गोष्टी आपण विसरून जातो. म्हणजे आपण भगवद्गीता एखादा म्हणतो की आता मला पाठ करायची,
आपण पाठ करायचा प्रयत्न करतो, काही श्लोक पाठ होतात, पुढचं पाठ, मागचं सपाट वगैरे असं होत राहतं. परंतु एखाद्या व्यक्ती काहीतरी, त्याला काहीतरी वाईट बोललाय, काहीतरी बोलाचाली झालेली आहे, काहीतरी किंवा काही स्वार्थमध्ये आलेला आहे, काही प्रॉपर्टीचं डिस्प्यूट झालाय, काही, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टी सारख्या त्याच दिसत राहतात आणि मनाची शांतता भंग होते. कारण की आपला भगवंतांचं आपण जे अंश आहोत, ते भगवंतांना जर आपण अ, शरण गेलं नाही, तर तीच सगळी शक्ती उलटी काम करायला लागते. चांगल्या गोष्टी आपण विसरून जातो, वाईट गोष्टी लक्षात ठेवल्या जातात आणि त्यामुळे आपली मानसिक शांतता भंग पावते. आणि कधी कधी आपण अ, अ, म्हणजे काही वैदिक ब्राह्मण किंवा काही लोक बघतो, ते म्हणजे सुसाटाने एकदम त्यांचं वाचन असतं, प्रचंड वाचत सुटतात, वाचत सुटतात. परंतु त्यांच्या हे लक्षातच येत नाही की हे ज्ञान कशासाठी आहे. तर हे ज्ञान आहे भगवंतांची शरण जावं म्हणून, भगवंतांच्या विषयी माहिती मिळावी म्हणून आणि भगवंतांची महत्ता समजून घेऊन आपण भगवत भक्त व्हावं, यासाठी हे सगळ्या ज्ञानाचा उपद्व्याप आहे. तर ते सगळं काही विसरून जाऊन ते केवळ नुसतं ज्ञानाच्या मागे लागतात. मग ते ज्ञान द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी वगैरे सगळं काय काय होऊन जातं. पण आतमध्ये जे भगवंतांचे विषयी भक्ती जागायला पाहिजे, ती न जागता अहंकार जागतो की मला हे येतं, मला ते येतं, मला हे श्लोक येतात, मला हे वेद पाठ आहेत आणि ते पाठ आहेत. आणि त्याच्यातून विनम्रता येण्याच्या ऐवजी त्याच्यामधून अहंकार निर्माण. म्हणून आपण ज्या वेळेला हे जाणतो की हे वेदांपासून भगवंत जाणले गेले पाहिजे, त्यावेळेला आपल्याला त्या वेदाध्ययनाचं योग्य मार्गदर्शन आपण होऊन आपण भगवंतांसाठी, भगवंतांविषयी समजून घेण्यासाठी आपण ते ज्ञान वापरू. मग पुढे भगवंत ह्या भौतिक लोकामध्ये कशा प्रकारचे जीव आहेत ते समजून सांगितलं त्यांनी. त्यामध्ये क्षर आणि अक्षर, तर च्युत आणि अच्युत असे दोन प्रकारचे जीव आहेत. क्षर म्हणजे ज्या गोष्टींचा नाश होतो त्या गोष्टी क्षर आहेत. अक्षर म्हणजे ज्या गोष्टीचा नाश होत नाही त्या अक्षर आहेत. तर साध्या सोप्या भाषेमध्ये प्राकृत जगतामध्ये जे काय आहे ते सगळं काही क्षर आहे आणि भगवत धामामध्ये जे काय आहे ते क्षर आहे. आणि याही पलीकडे या क्षर आणि अक्षर या दोन प्रकारच्या अ, या प्रकार दोन जीवांच्या पलीकडे एक शक्ती आहे, जी परमात्मा पुरुष आहेत, भगवंत आहेत. ते या दोन्हीच्या पलीकडे आहेत. हे जे व्यक्ती जाणतात त्यांना अ, समजू शकतं की आपण ह्या प्राकृत जगतामधून बाहेर कसं जायचं. आणि ज्या वेळेला आपण या सगळ्या अहंकारातून मुक्त होऊन, द्वंद्वांमधून मुक्त होऊन आणि एकंदरीतच आपल्या सगळ्या अ, प्राकृत उपभोगांमधून आपण ज्या वेळेला मुक्त होतो आणि या सगळ्या संशयांमधून मुक्त होतो आणि आपण पुरुषोत्तम भगवान सगळ्यात महत्वाचे आहेत हे ज्या वेळेला समजतं, त्यावेळेला तो व्यक्ती सर्वज्ञ झाला समजायचं. आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला हे समजतं, त्यावेळेला तो भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होतो. आणि मग शेवटी 20व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला समजून सांगतात की इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मया नघ. तुला हे सगळ्यात
गुह्य ज्ञान मी हे तुला सांगितलंय हे अनघा. आता अनघ म्हणजे निष्पाप. तर ज्या वेळेला आपण आपल्या पापांमधून मुक्ती होते त्याच वेळेला भगवंतांचं हे ज्ञान येतं. तर इथे इति गुह्यतमम, गुह्यांमधलं जे उत्तम ज्ञान आहे, शास्त्रम इदम उक्तम मया नघ, मी तुला हे सांगितलेलं आहे. तर हे गुह्य काय आहे की ज्या वेळेला भगवंतांच्या विषयी आपल्याला ज्ञान होतं, आपल्या पापांची आपल्या मधून आपली मुक्तता व्हायला लागते, त्याच वेळेला हे ज्ञानाचा आपल्याला बोध व्हायला लागतो. म्हणून हे ज्ञान गुह्य आहे. आणि मग एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. आणि जो व्यक्ती हे ज्ञान संकलित करतो, तो त्याच्या प्रयत्नांद्वारे तो व्यक्ती सिद्ध होतो. म्हणजे भगवंतांची प्राप्ती होण्याकडे त्याची वाटचाल सुरू होते. असा हा पुरुषोत्तम योग अतिशय गुह्य आहे आणि अतिशय महत्वाचा देखील आहे. आपण आता त्याचं निरूपण इथेच थांबवूया. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण काही प्रश्न घेऊ शकतो. गुरुजी 16 आणि 17 आहे ना श्लोक. हा. एक्झॅक्टली, कारण ते 16 मध्ये क्षर आणि अक्षर, सॉरी, क्षर आणि अक्षर सांगितलंय आणि त्याच्या पलीकडचं. आणि मग 17 मध्ये त्रैलोक्य सांगितलं, म्हणजे ते 3 लोक तेच की वेगळे आहेत त्याच्यावर. हे 3 लोक जे आहेत, एकदा पुन्हा प्रश्न रिपीट कराल का? एक श्लोक 16 आहे ना, त्याच्यात लिहिलंय, तुम्ही म्हणाला क्षर आणि अक्षर, आणि मग त्याच्या राईट. पुढे, आणि मग त्याच्यावर वेगळा मी पुरुषोत्तम आहे असं लिहिलंय. करेक्ट. आणि मग 17 मध्ये लिहिलंय की की जे अक्षर म्हणजेच पुरुषोत्तम, बरोबर. करेक्ट. पण मग त्याच्यात लिहिलंय की परमेश्वर तिन्ही लोकात असतो, म्हणजे ते तिन्ही लोक कोणते मला समजलं नाही. तर हे 3 लोकांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते एक तर म्हणजे आपली ही जी पृथ्वी आहे हे एक लोक मानलं जातं. वरचं जे काय आहे हं? ते सगळं का बरं, काय झालं? पुण्य वाढूचं ते वरती तर पुण्य येऊ दे लोक अजून. म्हटलं जातात. एक मिनिट हा. बर. त्याला पुण्यलोक म्हटलं जातं. आणि सगळे खालचे जे लोक आहेत ते सगळे एकत्र, म्हणजे पाताल लोक, असं सगळे एकत्र असं करून हे त्रिलोक म्हटलं जातं. सो एक म्हणजे आपण आपल्या लेवलला या प्राकृत जगतामध्ये, दुसरं म्हणजे परलोक म्हणजे ह्या पृथ्वीपेक्षा चांगले जे लोक आहेत ते, आणि पाताल लोक म्हणजे आपल्या पृथ्वीपेक्षाही खालचं अस्तित्व असलेले सगळे जे लोक आहेत ते अपरालक लोक म्हटले. हा, हा. ठीक आहे. आणि क्षर आणि अक्षर म्हणजे, तर जे भगवत धामामध्ये आहेत ते सगळे अक्षर आहेत. आणि आता ह्या परलोकांमध्ये पण वेगळ्या वेगळ्या लेवल्स आहेत. मग त्याच्यामध्ये पितृलोक आलं, ब्रह्मलोक आलं, शिवलोक आलं, आणि ह्या सगळ्यांच्या वरती मग वैकुंठ आलं, आणि मग शेवटी त्याच्यावरती पण भगवत धाम आलं. भगवत धामाचे पण बरेच प्रकार आहेत. वैकुंठ इज ऑल्सो भगवत धाम, पण त्यामध्ये भाव थोडा वेगळा आहे. वैकुंठामध्ये
विष्णूंची उपासना आहे की ज्याच्यामध्ये ऐश्वर्य भाव आहे. आणि भगवंत धामामध्ये एक नॅचरल भाव आहे की जिथे भगवंतांशी आपण आपल्याला ज्या पद्धतीचं हवं त्या पद्धतीचं नातं आपल्याला असू शकतं, जसं वृंदावनामध्ये होतं. म्हणजे आता उदाहरणार्थ वृंदावनामध्ये सगळे भगवंतांच्याशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये निगडीत होते. त्यांचं काही ना काहीतरी नातं होतं भगवंतांशी. कोणी भगवंतांचे मित्र होते, कोणी भगवंतांचे सखा होते, कोणी भगवंतांचे गुरु होते, कोणी म्हणजे त्यांचं वात्सल्य रूपामध्ये होते किंवा मैत्री रूपामध्ये होते. तर अ, गोलोकधाम जो आहे, भगवंतांचा जो उच्चतम धाम मानला जातो गोलोक, तिथे आपण आपल्या भगवंतांशी जसं एखाद्या परिवारामध्ये एखाद्या व्यक्तीचं नातं असतं तशा प्रकारच्या नात्यामध्ये आपण भगवंतांची सेवा करू शकतो, की जिथे भगवंतांच्या अस्तित्वाविषयी अशी वेगळी जाणीव नसते, परंतु एक नितांत प्रेम असतं, निखळ प्रेम असतं. ठीक आहे. आणि ह्या परलोकांपैकी सुद्धा हे स्वर्गलोक वगैरे जे काय आहे ते सगळे क्षर आहेत. म्हणजे त्यांचा पण नाश होणार आहे. फक्त त्याचा नाश खूप प्रदीर्घ कालानंतर होतो, एवढाच फरक आहे. म्हणजे ब्रह्माला पण मृत्यू येणारच आहे. फक्त ब्रह्माचे आयुष्यमान खूप खूप मोठं आहे. ठीक आहे. समज. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहे? मला एक प्रश्न होता मावसा. तुम्ही आता मगाशी जी एक स्टोरी सांगितली, हम्म. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षची, जे हा. जय आणि विजय होते. मग राईट. तसंच ते रामायणामध्ये सुद्धा अहिरावण आणि महिरावण हे दोघे सुद्धा जय विजयच होते ना? येस. अच्छा. आणि मग रावण त्यांच्यामध्ये नव्हता. रावण ऍक्च्युली आता कसं रिलेशन आहे ते मला एक्झॅक्टली आठवत नाहीये. अच्छा. पण रावण आणि कुंभकर्ण माझ्या माहितीप्रमाणे ते सुद्धा त्यांचंच समहाऊ रिलेटेड आहे. आता ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा जरा नीट समजून घ्यायला पाहिजे की भगवंतांचे हे सगळे पार्षद आहेत, त्यामुळे आपण कोणालाच कमी लेखायचं नाही. रावण हे जे सगळे झाले, जसं एखादे नाटक कंपनी असते की नाही, तसंच भगवंत सगळे नाटक कंपनी घेऊन येतात. हम्म. तर ते सगळेजण, ते कितीही म्हटलं तरी ते भगवंतांचे पार्षद आहेत. म्हणजे भगवंतांशी लढाई करायला सुद्धा तेवढंच पुण्य लागतं जेवढं भगवंतांच्या बाजूनी लढाई करायला लागतं. थोडस काही कमी जास्त प्रमाणामध्ये करेक्ट आहे. असेल, परंतु ते सगळेच्या सगळे आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांची साधना वगैरे ती खूप मोठी आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हो. कितीही केलं तरी ते भगवंतांचे पार्षद आहे, कारण की तो जय विजय हे भगवंतांचे द्वारपाल होते. हो हो, बरोबर. त्यामुळे बरोबर. आपण आपल्या सगळ्या काय म्हणतात, आपल्या सगळ्या इतिहासामध्ये वगैरे जे काय लिहिलेलं आहे, कोणत्याच पात्राला कमी लेखू नये. त्या पात्रामधून आपण काय शिकायचं हे आपण घेतलं पाहिजे. बरोबर बरोबर रावण. बरोबर. ठीक आहे. येस. अजून कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तर आपण आता इथे थांबूया. धन्यवाद मंडळी. पुन्हा 15 दिवसांनी आपण भेटूच. धन्यवाद. 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 बाय बाय. थँक्यू. छान झालं आजचं निरूपण. थँक्यू बेटा. जरा क्लिष्ट होतं पण चांगलं होतं. मला चालेल. खूप साऱ्या गोष्टी